महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा मिळाला खरा, पण शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना घाम आलाय। आधीच पाणी टंचाई असताना त्यातूनही शेतकऱ्यांनी पिकांना पोटच्या लेकराप्रमाणे जपलं आणि वाढवलं, पण अवकाळीचा फेरा पडला आणि उभ्या पिकांचा झालेला चिखल बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। पाहूया। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, जीवापाड जपलेल्या शेतीचा चिखल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का? महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडला, हवेत गारवा निर्माण झाला, पण दुसरीकडे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जीवापाड जपलेल्या उभ्या पिकांचा झालेला चिखल बघण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। आता धुळ्यातील हे दृश्य बघा। साक्री, शिंदखेडा, पिंपळनेर, नेर, धुळ्यासह अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आणि शेतीचं मोठं नुकसान झालं। मका, कांदा, गहू, ज्वारी, भाजीपाल्यासह अनेक पिकांचं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाड देखील उन्मळून पडले। माझा कांदा 12 एकर आहे। पेरूची बाग 7-8 एकर बाग आहे। याचं पूर्णपणे नुकसान झाल्यावर जवळ गावातील सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ज्यांचं कांदा पीक आहे त्यांचं। अवकाळी पाण्यामुळे आंबे खाली पडले पूर्ण। आता मी पोट कसं भरायचं? अवकाळी पाऊस पण झाला, काही ठिकाणी वादळ पण झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्याच्या आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभाग, ग्रामविकास आणि तलाठी यांच्या माध्यमातून त्याच्या सगळ्यांच्या प्राथमिक अंदाज घेऊन शासनाला याबाबत प्राथमिक अहवाल सादर केला। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांना चांगलाच फटका बसलाय। गारपिटीमुळे अनेक ठिकाणी द्राक्ष गळून पडले। आता पुढील 2 ते 3 दिवसात द्राक्षांना तडे जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। 1.5 एकरची बाग होती आणि जवळ कमी 8 ते 9 लाखाचं नुकसान झालंय आमचं। या पावसामुळे जवळपास तो 20 रुपये किलोनी आता बेदाण्याला द्यावं लागेल। जवळपास 40 ते 45 रुपये एका किलो मागे आमचं नुकसान झालेलं आहे। नागपुरात काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री करता आणलेलं शेतकऱ्यांचं धान्य भिजून बळीराजाचं नुकसान झालंय। हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतरही नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं कुठलीही खबरदारी न घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात उघड्यावर असलेलं शेतकऱ्यांचं धान्य भिजलंय। मागील 2 दिवसापासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे ते नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये मोठा फटका बसलाय। आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर या ठिकाणी साठवण्यात आलेली जी गव्हाची पोती होती ती रात्री आलेल्या पावसामुळे ते एकूणच भिजून गेलेलं आहे। त्यामुळे मोठं नुकसान यामध्ये ते शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं झाल्याचं दृश्य या ठिकाणी एकूणच पाहायला मिळतंय। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यात रात्रीच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसल्याने शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आंबा, गहू, कांदा आणि फळबाग पिकांना फटका बसलाय। गहू अक्षरशः झोपला असून आंबे वादळी वाऱ्यामुळे गळून पडलेले आहेत, तर कांदा पूर्णपणे भिजला आहे। तर तिकडे सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। स्ट्रॉबेरी, कलिंगड पिकांना पावसाने झोडपून काढले। यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 2 ते 3 दिवस पावसाचं पडलेलं आहे, त्याचं काय नुकसान झालेलं आहे का? ह्यो जो पाऊस परवा दिवशी आमच्याकडे पडला तो जास्त पडला, मग सगळी फळं जेवढी तयार झाली होती ती एकदम बिलबिलीत झालीत। मग त्याला कोण घेत नाही, ती फेकून देण्याचेच कामाचे आहे। लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पळशी येथे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय। जवळपास 1 ते 1.5 तास पडलेल्या या पावसामुळे पळशी शिवारातील काही शेतकऱ्यांच्या जवळपास 30 ते 40 एकरावरील ज्वारीचे नुकसान झाले। तुम्ही हा जो रस्त्यावर बर्फाचा खच पाहत आहात तो काश्मीरचा नसून साताऱ्यातील कराडचा आहे। कारण 2 दिवसांपासून कराडमध्ये गारांचा पाऊस कोसळतोय। यामुळे परिसराला जणू काय काश्मीरचं स्वरूपच आलेलं पाहायला मिळते। सोसाट्याचा वारा आणि अशात गारांचा वर्षाव यामधून नागरिकांना दिलासा मिळाला खरं, परंतु शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे माझा पूर्णतः कांदा हा पूर्णपणे भिजलेला आहे, पूर्णपणे ओला झालेला आहे। 70 ते 80% माझं नुकसान झालेलं आहे। तर हवामान अंदाजानं जसा अंदाज दिला होता
त्याप्रमाणे रात्री पाऊस झाल्याप्रमाणे वारा आणि पाऊस हे भरपूर प्रमाणात झालं आणि शेतकऱ्याचे नुकसान भरपूर प्रमाणात झाले. ढगाळ वातावरण सध्या पाटण तालुक्यामध्ये एकंदरीतच पाहायला मिळतंय आणि या वातावरणाचा जो फटका आहे तो शेतकऱ्याला नक्कीच होताना एकंदरीत पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर गेल्या 3 दिवसापासून सतत पाऊस आहे तो सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळतंय. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आखातवाडे, बिजोटे, ताहाराबाद परिसरातील आंबा, कांदा, गहू व डाळिंब पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झालाय. काही ठिकाणी वीज पडून शेतकऱ्यांची जनावरे देखील मृत्युमुखी पडली. दुपारी अचानक जेव्हा ढग गडगडायला लागले आणि 7 ते 8 मिनिटाची जी गारपीट झाली, या गारपिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. व्यापाऱ्याने 65 रुपयाने सुरू केलेली ही द्राक्ष बाग अचानक फोन करून ती बंद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आज आलेले जेवढे मजूर वर्ग आहे त्यांनाही घरी काढून देण्यात आलेले आहे. जाळ्या वगैरे सगळं घरी नेण्यात आलेलं आहे. एकूणच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या पिकांचा अक्षरशः चिखल झालाय. म्हणूनच सरकारने आता शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटाकडे संवेदनशीलतेने बघावं आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.